नमस्कार माझ्या विद्यार्थ्यांनो, मी आनंद बाबुराव घोणसे, श्री योगेश्वरी देवी माध्यमिक विद्यालय देवणी या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी यामधील 9वी कविता आश्वासक चित्र ही पाहणार आहोत. ही कविता नीरजा या कवयित्रीनं लिहिलेली आहे. यांचा जन्म 1960 साली झालेला आहे. नीरजा यांचं पूर्ण नाव आहे नीरजा राजन धुळेकर. अगोदर आपण यांचा परिचय पाहू. या स्त्रीवादी कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. कथा लेखिका. त्यांचे निरन्वय, वेना, श्री गणेशा, निरर्थकाचे पक्षी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. जे दर्पणी बिंबले, ओल हरवलेली माती हे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. तसे अनेक पुस्तकं किंवा कथासंग्रह आणि काव्यसंग्रह त्यांचे लिहिलेले आहेत. पण या ठिकाणी काही प्रसिद्ध साहित्यच आपल्याला दिलेलं आहे. लेखिकेला, कवयित्रीला महाराष्ट्र शासनाच्या कवी केशवसूत तसेच इंदिरा संत आणि भैरू रतन दमानी इत्यादी पुरस्कारांनी सुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसे अनेक पुरस्कार सुद्धा या कवयित्रीला मिळालेले आहेत. पण या ठिकाणी अल्प परिचय त्यांचा देण्यात आलेला आहे. हा झाला कवयित्रीचा परिचय. आता या कवींनी या कवितेमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, या कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला या 4 ओळीवरून लक्षात येईल. तर प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे. आपली जी 10 मूल्य आहेत त्या 10 मूल्यामध्ये हे एक मूल्य म्हणजे स्त्री पुरुष समानता. आपली भारतीय संस्कृती ही आपण जर पाहिली तर तशी पुरुष प्रधान संस्कृती आहे असं आपल्याला मान्य करावं लागेल. कारण आपण प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर महिलांना हे दुय्यमच स्थान आहे. पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण पाहत आलो आहोत, घरामध्ये असेल किंवा बाहेर समाजामध्ये असेल तर स्त्रियांना हे दुय्यमच स्थान दिलं जातं. गावचा सरपंच जरी स्त्री असली तरी कारभार मात्र तिचा पती पाहत असतो. हे आपल्या डोळ्यासमोर घडणारं उदाहरण. किंवा घरामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल, मग तो कदाचित छोटाही असेल किंवा कदाचित मोठाही असेल, तो निर्णय सुद्धा स्त्री स्वकर्तृत्वावर किंवा स्वतःच्या जिम्मेदारीवर घेऊ शकत नाही. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. परंतु या कवयित्रीने या कवितेमधून, या कवितेच्या नावावरूनच आपल्या लक्षात येईल की आश्वासक चित्र असं आपल्यासमोर त्यांनी उभा टाकलेलं आहे. म्हणजे विश्वासार्ह, उत्साह वाढवणारे किंवा प्रोत्साहन देणारे असं हे चित्र आपल्या डोळ्यासमोर कवयित्रीनं मांडलेलं आहे. आणि त्यामधून स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता ही असली पाहिजे आणि असण्यास योग्य असं कर्तृत्व सुद्धा या स्त्रियांचं आहे, असंच काहीसं कवींना या कवितेमधून सुचवायचं असावं. तर पहा, परिचयमध्ये आपण प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र कवयित्रीने रेखाटले आहे. विश्वासार्ह म्हणजे कवीला पूर्ण विश्वास आहे की कदाचित उद्याचं भारतातलं चित्र हे स्त्री पुरुष समानतेला धरून असेल आणि ते चित्र प्रत्यक्षात साकार होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. या पाठीमागं
कवयित्रीला असं वाटतं की हे चित्र आज ना उद्या नक्कीच बदलेल, कारण या कवयित्रीच स्त्रीवादी चळवळीतल्या कवयित्री म्हणून ओळखल्या जातात. कवितेतून व्यक्त झालेला विचार सार्वकालिक आहे. त्याचप्रमाणे स्त्री पुरुष समानतेचे मूल्य रुजवणारी ही चिंतनशील कविता आहे. कवितेचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. स्त्री पुरुष समानतेचं मूल्य लोकांमध्ये रुजावं, तुमच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावं, हाच या पाठीमागील निखळ असा हेतू आहे. लेखिक कवयित्री पुढे म्हणतात, कवयित्रीने प्रस्तुत कवितेत चित्रित केलेले स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित व्हावे व रुजावे या उद्देशाने पाठ्यपुस्तकात या कवितेचा समावेश केला आहे. शाळेच्या वातावरणामध्ये सुद्धा, विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा मुलं आणि मुली यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये भेदाभेद असतो. म्हणून त्यांच्यामध्ये सुद्धा समानतेचं मूल्य रुजावं, हेच या कवितेमागचा हेतू या कवयित्रीचा आहे. तर मध्यवर्ती कल्पना यावरून आपल्या हे लक्षात आलं की या कवितेतून कवयित्रीला स्त्री पुरुष समानता हेच मूल्य रुजवायचं आहे. तर चित्र पहा, खिडकीमधून कवयित्री बाहेर पाहत आहे आणि बाहेर एक मुलगी आणि एक मुलगा खेळताना दिसत आहेत. कवितेची सुरुवात करतानाच कवयित्री म्हणतात, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची, मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. पहिल्या कडव्यातच कवयित्री निर्जाताई म्हणतात, उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळं तापलेलं ऊन आणि घराच्या बाजूला असणारी सावली या आडोशाला बसून एक मुलगी खेळते आहे. आणि काय खेळते आहे तर भातुकलीचा खेळ खेळते आहे. या चित्रावरून कवयित्रीला हेच चित्र का सुचलं असावं, याच्याही मागं काहीतरी कारण असावं. पण मला या ठिकाणी असं वाटतं की भांडे-कुंडे हा खेळ सर्रास मुलीच खेळतात. दुकानदाराला जरी आपण खेळणी घेण्यासाठी गेलो तर मुलीची खेळणी दाखवा म्हटलं तर ते आपल्यासमोर नक्कीच भांड्या-कुंड्यांचं जे काही आहे साहित्य तेच ठेवतील. कारण मुलगी ही लहानपणापासून आपल्या आईला तिनं काम करताना पाहिलेलं असतं. भांडे-कुंडे, झाडलोट, घरातील सर्व कामं ही घरातील आपली आई ही स्त्रीच करते, याची जाणीव या मुलीला सुद्धा होते. म्हणून ही सुद्धा मुलगी आवडीनं भांडे-कुंडेच खेळते. आणि हे सर्व दृश्य लेखिका खिडकीतून पाहतायत आणि पाहिल्यानंतर कवयित्रीला ही कविता सुचलेली आहे. मग कवयित्री पुढे म्हणतात, ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला, चढवते आधन भाताचं, भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. दुसऱ्या कडव्यात कवयित्री असं म्हणतात, ती बाहेर खेळणारी मुलगी काय करते, तिनं मांडीवर आपल्या बाहुलीला झोपवलेलं आहे आणि एका हातानं त्या बाहुलीला ती थोपटते, झोपी घालते आणि दुसऱ्या हातानं भातुकलीच्या भांड्यातला गॅसवर ती भाताचं आधन चढवते, म्हणजे भात घालते. म्हणजे एकीकडं ती आपल्या मुलीला झोपवते आणि दुसरीकडं जेवणाची तयारी म्हणून स्वयंपाक सुद्धा करते. हे चित्र लेखिकेला, कवयित्रीला या आपल्या खिडकीतून दिसत आहे. पुढं तिसऱ्या कडव्यात कवयित्री काय म्हणतात बघा,
बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन, खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. तिसऱ्या कडव्यात कवयित्रीनं हे सांगितलेलं आहे, एका बाजूला मुलगी भातुकलीचा खेळ खेळते आणि दुसऱ्या बाजूला तिथंच सावलीला आडोशाला एक मुलगा एक चेंडू उंच आकाशामध्ये फेकतोय आणि नेमका तो झेलतोय. म्हणजे या ठिकाणी कवयित्रीला त्या मुलाचं कौशल्य सुद्धा सांगायचं आहे की तो किती तत्परतेनं चांगल्या पद्धतीनं चेंडू झेलण्याचं काम करतोय. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. मुलगी एका हातानं बाहुलीला धोपटते, दुसऱ्या हातानं भाताचं आधण ठेवते आणि नजर त्या मुलाच्या खेळण्याकडे आहे. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मग त्या मुलाचं वर चेंडू फेकणं आणि अलगद झेलणं हे पाहून त्या मुलीला कौतुक वाटतं आणि त्या कौतुकाच्या माध्यमातून ती मुलगी त्या मुलाजवळ जाते आणि ती मुलाजवळ गेल्यानंतर मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी जवळ आल्यामुळं त्या मुलालाही आपलं कौशल्य दाखवावंसं वाटलं, म्हणून तो पुन्हा चेंडू उंच फेकतो आणि अलगद हातामध्ये झेलतो, कॅच करतो. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो. मग हे कौशल्य पाहून, ही त्याची कसब पाहून मुलीला आश्चर्य वाटतं आणि मुलगी त्या मुलाला म्हणते की तो चेंडू माझ्याकडे दे. असं म्हटल्यावर तो मुलगा त्या मुलीला काय म्हणतो बघा. या ठिकाणी हे वाक्य कवयित्रीने जे पुढील वाक्य दिलेलं आहे ते वाक्य वास्तवाला धरून आहे असं काहीसं मला वाटतं. कारण घरामध्ये सुद्धा आपण पाहतो, एखादा निर्णय घरातील स्त्रीनं मांडला तर त्या ठिकाणी वडील असतील, आजोबा असतील किंवा मुलगा असेल, पटकन म्हणतात की तुला काय कळतं, तू आपलं काम कर. मग या ठिकाणी सुद्धा कवयित्रीला हेच वास्तव या भातुकलीच्या किंवा लहान मुलांच्या खेळण्यातून दाखवायचं असेल की खरंच आपल्या भारतामध्ये जे स्त्री पुरुष समानता हे मूल्य आहे ते फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात मात्र कुठं दिसत नाही, असंच कवयित्रीला या ठिकाणी म्हणायचं असेल. म्हणून तो मुलगा हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. मग तो मुलगा म्हणतो, म्हणजे त्याच्या बोलण्यातून त्याला असं म्हणायचं आहे की तुला हे जमणार नाही, तू हे करू शकणार नाहीस, त्यामुळं तुला जे जमतं तेच तू कर, त्याच्यापेक्षा वेगळं तू काही करायचा प्रयत्न करू नकोस. असं म्हटल्यावर ती म्हणते, असं मुलगा म्हटल्याबरोबर ती मुलगी त्याला काय उत्तर देते, ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील? असा सवाल ती मुलगी त्या मुलाला म्हणते की मी दोन्ही करू शकते, पण तुला ते जमेल का? असं म्हटल्यावर तो मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. ती मुलगी असं म्हणते आणि मग त्या मुलानं तो चेंडू त्या मुलीच्या हातात दिलेला आहे. आणि दिल्यानंतर पुढच्या कडव्यात कवयित्री काय सांगतात बघा. उंच उडालेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मग मुलीनं त्या मुलाचं कौशल्य, कसब बघितलेलं असतं आणि ते कसब बघून त्या मुलीला कौतुक वाटलेलं असतं. म्हणून त्या निरीक्षणातून त्या मुलीनं ते पटकन वेधलं
आणि तिनंही आकाशात उंच चेंडू फेकला आणि अलगद हातामध्ये झेलला. लेखिका पुढे म्हणतात, मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती, आता तू. मुलाला आश्चर्य वाटतं की हिनं हे सहज करून दाखवलं. आणि असं केल्यानंतर मुलगी त्याला म्हणते, आता तू मला माझं काम तू मला करून दाखव. म्हणजे या ठिकाणी कवयित्रीला हे सुद्धा या ठिकाणी सांगायचंय की मुलगी असली म्हणून काय झालं, ती कुठल्याच क्षेत्रात कुठल्याच बाबतीत मुलापेक्षा पुरुषांपेक्षा कमी नाही. आज आपण प्रत्येक क्षेत्र पाहिलं तर त्या ठिकाणी मुलाच्या खांद्याला खांदा देऊन काम करतात. कुठलंही क्षेत्र आता रिकामं राहिलं नाही की ज्या ठिकाणी स्त्री ते काम करू शकणार नाही. आपल्या भारताची पहिली नागरिक ओळखली जाते, पहिला नागरिक म्हणजे राष्ट्रपती. तर राष्ट्रपती पद भूषवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी प्रतिभाताई पाटील यांनी करून दाखवलेलं आहे. म्हणजे मला या ठिकाणी हेच सांगायचंय की स्त्री आहे म्हणून ती कुठल्या गोष्टीत कमी असेल असं नाही. म्हणून जर एखादी बैलगाडी 2 चाकावर ही आपल्या ध्येयापर्यंत पोचू शकते, तसंच पुरुष आणि स्त्री हे आपल्या समाजाचे 2 चाक आहेत. आपण यांना जर समान न्याय दिला, समानता ठेवली तर नक्कीच आपला देश प्रगती करेल, यशाच्या शिखरावर जाईल, यात काही दुमत राहणार नाही. कवयित्री पुढे म्हणतात, तशी हसून म्हणते ती, आता तू. मग मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. कवयित्री या ठिकाणी पाहतायत की मुलगी त्याला म्हणते, आता तू माझं खेळणं तू खेळून दाखव. मग तो मुलगा सुद्धा प्रयत्न करतो, पण मुलगी जेवढ्या पद्धतीनं किंवा जेवढ्या जोमानं यशस्वी झाली तेवढ्या जोमानं हा मुलगा यशस्वी झाला नाही, असं या कवयित्रीच्या ओळीवरून वाटतं. तो मुलगा मांडी घालून बसतो गॅसच्या समोर, दोन्ही हातांनी अगोदर थोपटवतो बाहुलीला आणि नंतर मग भाजीसाठी पातेलं शोधतो. मग कवयित्री पुढे म्हणतात, हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. मग कवयित्री या ठिकाणी आश्वासक चित्र म्हणते. आश्वासक या शब्दाचा अर्थ आहे विश्वासार्ह, प्रोत्साहक. मग कवयित्री म्हणते काय हरकत नाही, पण तो सुद्धा नक्की शिकेल घर कसं सांभाळलं जातं, कशा पद्धतीनं कामं केली जातात, आणि हे सुद्धा कसब कौशल्य त्याला जमून जाईल तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. मला वाटतं तापलेल्या उन्हाच्याच असं का म्हटलेलं आहे, कारण संसारामध्ये सुद्धा अनेक चटके माणसाला बसत असतात. दुःखाचे चटके असतात, संकटांचे चटके असतात, अडीअडचणी असतात. यातून माणसं सांभाळतात, सावरतात आणि आपला घर संसार, आपलं कुटुंब, आपलं जीवन जगत असतात. म्हणून कदाचित कवयित्रीने तापलेल्या उन्हाचा हा शब्द प्रयोग केलेला असावा. कवयित्री शेवटच्या कडव्यात काय म्हणतात बघा. कवयित्री म्हणतात, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. मग कवयित्री म्हणतात की मला उद्याचं जग, उद्याचा देश, उद्याचं भविष्य मला माझ्या खिडकीतून दिसतं आहे की जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, सारेच खेळ एकत्र खेळले जातील. म्हणजे जीवन म्हणजे एक खेळच आहे. सुनील गावस्करांचं एक गीत आहे बघा, तुम्ही कधी ऐकलं असेल.
जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. म्हणजे आपलं काम, आपलं जगणं म्हणजेच आपलं जीवन आहे. म्हणून कवयित्री म्हणतात, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. मग या ठिकाणी शेवटच्या 3 ओळीमध्ये कवयित्री म्हणतात, या भातुकलीच्या खेळामधूनच वास्तवाचं खेळ, खरी परीक्षा किंवा खरं जीवन यातूनच पुढं निर्माण होणार आहे. आणि हे दोघं जण मिळून भांडण न करता, एकमेकांना द्वेष, तिरस्कार न करता, या दोघांनी जर बाहुली आणि चेंडू दोन्ही सांभाळलं तर नक्कीच ही जोडी यशाचं शिखर गाठेल, असं कवयित्रीला या ठिकाणाहून विश्वास वाटतो. हेच आश्वासक चित्र भविष्याचं लेखिकेला या कवितेतून दाखवायचं